पारोळा पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजेला तहसीलदार वंदना करमाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड पार पडली। या निवडीत ज्ञानेश्वर काशीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी भाजपाच्या भूमिकेकडे तालुकावासियांचे लक्ष लागून होते, परंतु याउलट होऊन पाटील यांनी बाजी मारली। पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। उपसभापती अशोक पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते। यात पंचायत समितीचे 8 सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 व शिवसेना 3 तर भाजप 4 असे बलाबल होते। यावेळी ईश्वर चिठ्ठी होईल अशी ही शक्यता नाकारता येत नाही असं देखील सांगितलं जात होतं। नेमणूक किंवा जे आज निवडून आले ते राष्ट्रवादीचे माननीय ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील या निवडीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सभापती माननीय सभापती नंदाताई पाटील, पंचायत समितीच्या सदस्या सभापती छायाबाई राजेंद्र पाटील, पांडुनाना, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद भाऊसाहेब, माजी उपसभापती ज्यांनी 6 वर्ष अतिशय प्रामाणिकपणानं या तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला ते माननीय अशोक बापू, राजू बापू, जिल्हा परिषद सदस्य माननीय हिम्मतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य माननीय रोहनदादा पाटील, माजी पंचायत समितीचे सभापती माननीय मनोहरदादा पाटील, भाऊसाहेब पाटील, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, दिगंबर बापू, सर्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार आणि माझे तरुण। ज्यावेळेला मागची 6 वर्षापूर्वी निवडणूक झाली त्याच वेळेला नाना यांना मोठंपण दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की अशोक बापूंना पहिली संधी द्या। अशोक बापू त्यावेळेला निवडून आले आणि शब्द दिल्याप्रमाणे अशोक बापूंनी राजीनामा दिला आणि आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, या सर्वांच्या सहकार्यानं नाना आज उपसभापती। लोकशाहीवर विश्वास असणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा प्रामाणिकपणाने आपली भूमिका पार पाडत असतो आणि म्हणून राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघात किती आहे हे सगळ्यात मतदारसंघातील जनतेला माहिती आहे। जे संपलेली माणसं आहे, ज्यांचं जनमानसात काही किंमत नाही, ते मात्र पावसाळ्यात जशा त्या कुत्र्याच्या काय म्हणतात त्याला, त्या कुत्र्याच्या छत्र्या उगाव्या तसे उगवतात आणि मी अजून जिवंत आहे असं दाखवण्यासाठी कुठेतरी टीकाही करायचा प्रयत्न करतो। ज्यांना जनतेनं त्यांना घरी बसवलेलं आहे, कुठेही काही संस्था राहिलेल्या नाही, परंतु लोकशाहीचा आव आणायचा आणि मग दुसऱ्या संस्था राष्ट्रवादीच्या ज्यांच्या ताब्यात आहे तिथे काहीच नाही, माझ्या ताब्यात ज्या संस्था आहेत त्याची प्रगती बघा असं सांगायला पडतं। मी तर दाव्याने सांगेल की थोडी मोठी चूक झाली की मार्केटच्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले आणि ती बिनओळख झाली आणि चिमनराव पाटलांना मात्र स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी सभापतीपद दिलं। काल उपसभापतीची निवडणूक होती, मागचे व्हाईस चेअरमन याला राजीनामा द्यायला लावला आणि त्या कंकरा आपल्या गुळपिंपरीच्या मधुकर कौतिक पाटील यांना त्या ठिकाणी उपसभापती आणि मोठमोठ्या गप्पा मारायचा 20-25 लोकांमध्ये काहीतरी आव आणून गप्पा मारण्याचा प्रयत्न केला। आज बातम्याही छापल्या। एक महिन्यापूर्वी मधुकर पाटील चिमनराव पाटील पडल्यानंतरही कधी शांत बसत नाही, त्याला रात्रभर झोप लागत नाही आणि म्हणून माझ्या विरोधात इलेक्शन पिटिशन दाखल केलं हायकोर्टात, की अजूनही चालू 4 वर्ष झाली, अजून निवडणुका येऊन जाईल तरी संपणार नाही। जेव्हा मधुकर पाटील यांच्याशी भेट झाली की बाबा तू साक्षीदार आहे, हायकोर्टात कसा आला, त्यांनी सांगितलं की अण्णा मला काहीच माहीत नाही, पण मला जबरदस्तीने पाठवलं आणि तिथे त्यांनी साक्ष द्यायचा प्रयत्न केला, खोटी साक्षीही दिली, जेव्हा ते होईल जेव्हा आहे। पण त्याच वेळेला चिमन पाटलानं त्याला सांगितलं की तू माझ्या बाजूने साक्ष दिली तर मी तुला मार्केट कमिटीमध्ये उपसभापती दिलं आणि मला वाटतं ती साक्ष देण्यामुळे त्याला ते बक्षीस दिलेलं आहे उपसभापती।